नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आता ई-पीक पाहणीला सुरुवात होणार आहे. ही ई-पीक पाहणी केंद्र शासनाच्या DCS-MH ॲप्लिकेशनद्वारे केली जाणार आहे. यासाठी तुमच्या प्रत्येक गावामध्ये सहाय्यक हे नेमले जाणार आहे. जर तुम्हाला सहाय्यक म्हणून नोंदणी करायची असेल आणि शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी करायची असेल, तर यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. तो ऑनलाईन पद्धतीने सहाय्यकचा फॉर्म कसा भरायचा, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिलाय. त्यावरती तुम्ही अजूनही जॉइन झाला नसाल तर त्यावरती जॉइन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मित्रांनो, या वेबसाईटवर यायचंय. वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं, सहाय्यक म्हणून नेमणी करण्यासाठी बिकम अ क्रॉप सर्वेयर यावरती तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या समोर एक फॉर्म आलेला आहे. एकदम बेसिक फॉर्म आहे. पर्सनल माहिती आणि फक्त तुमचा ॲड्रेस, मोबाईल नंबर वगैरे फिलअप करायचं. आता या ठिकाणी सर्वप्रथम काय करायचं बघा, पर्सनल डिटेल्स तुम्हाला भरायच्यात आणि व्हेरिफिकेशन करून घ्यायचं, मोबाईल नंबर, ईमेल, आधारचं वगैरे, आणि नंतर तुम्हाला सबमिट करायचं. आता काय करूया, आपण पर्सनल डिटेल्स भरूया. पर्सनल डिटेल्समध्ये फर्स्ट नेममध्ये तुमचं नाव, लास्ट नेममध्ये तुमचं आडनाव, खाली तुमचा आधार नंबर टाकायचा आणि साईडला कुठेतरी क्लिक करायचं. तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावरती ओ-टी-पी जाईल, तो ओ-टी-पी टाकायचा आणि व्हेरीफाईड करायचं. आधार नंबर आता व्हेरीफाईड झालेला आहे. त्याच पद्धतीने तुमचा ईमेल आयडी टाका आणि परत साईडला कुठेतरी क्लिक करा. ऑटोमॅटिक त्यावरती ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी आला की इंटर ओ-टी-पी मध्ये टाकायचं आणि व्हेरीफाय करायचं. आता आपल्याला या ठिकाणी काय ओ-टी-पी आलेला नाही, इथं एरर येतोय. खूप सारा ओ-टी-पीचा प्रॉब्लेम येतोय. आता त्याला सोडून द्या, तिथं काहीच नाही करायचं. खाली यायचंय. मोबाईल नंबरच्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबरवरती ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी या ठिकाणी टाकायचा आणि व्हेरीफाय करायचं. ईमेलचं व्हेरिफिकेशन आता तसंच पेंडिंग ठेवा. त्याला काहीही करायचं नाही. सध्या व्हेरिफिकेशन पेंडिंगच राहू द्यायचं. आता या ठिकाणी काय करायचं, याला सोडून द्यायचं आणि परमनंट ॲड्रेसकडे यायचं. परमनंट ॲड्रेस टाकताना ॲड्रेस लाईन 1 मध्ये तुमचं राहणार कुठले, पोस्ट कुठले, तालुका कोणता, व्यवस्थित माहिती फिलअप करायची. नंतर तुमचा पिनकोड असेल, तुमचं राज्य असेल, तुमचा जिल्हा असेल, तालुका असेल, विलेज असेल, खाली एक कन्सिडर टिक करायचं आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं. आता रजिस्टर होणार नाही. परत ईमेलवर यायचंय, साईडला कुठेतरी क्लिक करायचंय. तुमच्या मोबाईल नंबरला जो ओ-टी-पी आलाय तोच ओ-टी-पी कुठे टाकायचा आहे, ईमेलला. ईमेलचं व्हेरिफिकेशन त्याद्वारे सुद्धा होऊन जाईल. फक्त थोडा वेळ तुम्हाला वेट करायचं. काय करायचंय, मोबाईलचा ओ-टी-पीच ईमेलला टाकायचा आणि व्हेरीफाईड करून घ्यायचंय आणि रजिस्टर नावावरती क्लिक करायचंय. इथे ओके येईल. ओकेवरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही ओकेवरती क्लिक करसाल, तुमच्या SMS द्वारे युजर आयडी पासवर्ड आलेला आहे. आता काय करायचं, तुमच्या मोबाईलवरती यायचंय. मोबाईलवरती आल्यानंतर प्ले स्टोअर ॲप्लिकेशन ओपन करा. सर्चवरती क्लिक करायचं आणि DCS-MH नावाचं एक ॲप्लिकेशन आहे. ते ॲप्लिकेशन तुम्हाला या ठिकाणी इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉलवरती क्लिक करा. 42-43 MBचं काहीतरी ॲप्लिकेशन आहे. आता हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होईल. थोडा वेळ या ठिकाणी तुम्हाला वेट करायचा. जसं तुमचा नेटवर्कचा स्पीड असेल त्या पद्धतीने हे इन्स्टॉलेशन होऊन जाईल. हे ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे. आता मी ॲप्स माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतो. अशा प्रकारचे ॲप्लिकेशन बघा, इन्स्टॉल करून घ्यायचंय. आता आपली सहाय्यकचा युजर आयडी पासवर्ड आपल्याला आलाय. ओपन करा. सर्वप्रथम तुमची भाषा निवडा. तुम्हाला जी काय भाषा निवडायची असेल ती भाषा या ठिकाणी निवडून घ्या. मी मराठी निवडतो. नंतर तुमच्या खात्यात साइन इन करावरती 2 नंबरचा पर्याय, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं. नंतर मग बघा, सर्वेक्षक म्हणून साइन इन करावरती तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ओन्ली धिस टाईम करायचंय. काय करायचं, नंतर या ठिकाणी तुमचा जो तुम्हाला SMS द्वारे तुमचा युजर आयडी आलाय तो मोबाईल नंबर टाकायचा. तुम्हाला जो पासवर्ड आलाय तो पासवर्ड टाका आणि संकेतांकाची विनंती करा, म्हणजे तो ओ-टी-पीची विनंती करावरती क्लिक करायचं. तुमच्या मोबाईलवरती ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी या ठिकाणी सांकेतिक प्रविष्ट करायचा आहे आणि प्रवेश करावरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. जसं तुम्ही त्यावरती क्लिक करसाल, तुमचं साइन इनची प्रोसेस या ठिकाणी सुरू होईल. आता साइन इनची प्रोसेस व्हायला या ठिकाणी कमीत कमी 2 ते 3 मिनिटं लागतात किंवा 5 मिनिटं सुद्धा लागू शकतात. ही प्रोसेस अशीच चालू राहू द्यायची. या ठिकाणी ऑटोमॅटिकली तुमचं साइन इन या ठिकाणी होईल. आता आपण थोडा वेळ वेट करूया. बघा, या ठिकाणी तुमचं साइन इन झालेलं आहे. आता एम-पिन क्रिएट करण्यासाठी सांगतात, तर एम-पिनच क्रिएट करा. आधारचं फिंगरप्रिंटचं ऑप्शन घेऊ नका. 4 अंकी एम-पिन टाका. सेट 4 डिजिट एम-पिन. तोच कन्फर्म एम-पिनमध्ये टाकायचा आणि सेट एम-पिनवरती क्लिक करायचं.
क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक कन्सर्ट येईल. आय हॅव रीड करायचं आहे आणि प्रोसीड करायचं. अशा पद्धतीने तुमची सहाय्यक म्हणून या ठिकाणी नोंदणी सक्सेसफुली झालेली आहे. आता वेळोवेळी तुमच्या तहसील कार्यालयामधून तुम्हाला माहिती दिली जाईल. त्या पद्धतीने तुम्ही ई-पीक पाहणी करू शकता.